आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात आपणास सलाम. आज ज्या पवित्र वचनावरती आपण चिंतन मनन करणार आहोत ती पवित्र वचनं आहेत प्रेषितांची कृत्य याचा 15वा अध्याय आणि पहिली 2 वचनं. तेव्हा काही जणांनी यहुद्याहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्या वाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पाऊल व बर्नबा यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की पाऊल व बर्नबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेमेतले प्रेषित व वडील वर्ग यांच्याकडे जावे. प्रियानो, याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सैद्धांतिक मतभेद किंवा सैद्धांतिक वादविवाद. हे वादविवाद या लोकांमध्ये कुठून आले? यहुदियामधून काही जण जे यहुदी ख्रिस्ती झाले होते असे यहुदी ख्रिस्ती लोक अंत्योखियामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी तेथील बंधुवर्गांना अशी शिकवण दिली की तुम्हाला जर तुमचं तारण करून घ्यायचं आहे किंवा तारण साधून घ्यायचं आहे तर मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता होणं गरजेचं आहे. प्रियानो, ही शिकवण या यहुदी ख्रिस्ती लोकांनी दिली. आता यांचा थोडासा अभ्यास आपण जर केला तर या यहुदी लोकांना हे मुळीच मान्य नव्हतं की परराष्ट्रीय लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर ते त्यांच्या बरोबरीनं मंदिरामध्ये बसावेत. हे त्यांना पचवणं खूप अवघड होतं आणि म्हणून ते अशा पद्धतीनं या लोकांशी बोलत आहेत की तुम्हाला जर तुमचं तारण साधून घ्यायचं आहे तर मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे किंवा नियमशास्त्राप्रमाणे आधी तुमची सुंता होणं गरजेचं आहे. त्यांनी काय सांगितलं? त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्हाला जर तारण साधून घ्यायचे तर आधी तुम्हाला यहुदी परंपरा मान्य असायला पाहिजेत, तुमची सुंता होणं गरजेचं आहे आणि मग तुमचं तारण होईल. प्रियानो, या लोकांना निरुत्तर करण्याकरता संत पाऊल यांनी फार छान उत्तर दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं काय आहे संत पाऊल यांचं की प्रभू येशू ख्रिस्तानं मानवासाठी जे काही केलेलं आहे त्या गोष्टींची जाणीव मानवानं ठेवली तर मनुष्य हा परमेश्वराशी योग्य रीतीनं नातं जोपासू शकतो. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय आणि यातील 38 आणि 39 वचन आपल्याला काय सांगतं? म्हणून बंधुजन हो, तुम्हाला हे ठाऊक असो की ह्याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. 13व्या अध्यायामध्ये 38 आणि 39 या वचनामध्ये आपल्याला या वादाचं उत्तर पाहायला मिळतं. संत पाऊल यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की जे कोणी किंवा जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्यानं माझ्यासाठी ज्या गोष्टी केलेल्या आहेत मग त्यानं काय केलं तर त्यानं माझ्याकरता स्वप्राण दिलेला आहे. या गोष्टीची जाणीव जर आम्ही ठेवली आणि ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आम्ही आमचं जीवन जर जगलो तर आम्हाला नीतिमान असं ठरवण्यात आलेलं आहे आणि जो कोणी देवाच्या दृष्टिकोनातून नीतिमान असतो तो पुन्हा कधीच पाप करत नाही. प्रियानो, या यहुदी ख्रिस्ती लोकांनी जी चुकीची शिकवण अंत्योखिया इथल्या लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं वेगळ्या प्रकारचा वाद निर्माण झालेला आहे. आणि मग आता हा वाद कसा सोडवायचा तर अंत्योखियामधल्याच इतर काही लोकांनी मध्यस्थी करून असं सांगितलं की संत पाऊल, बर्नबा आणि यहुद्यामधून आलेल्या या लोकांनी आता यरुशलेममध्ये जावं आणि तेथील जे वडील वर्ग आहेत किंवा तेथील जे प्रेषित आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि या वादाचं निरसन करावं. प्रियानो, आज या गोष्टीकडं मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. हा वाद मुळात निर्माण का आणि कसा होतो? या यहुद्यामधून आलेल्या लोकांचा आक्षेप संत पाऊल आणि बर्नबा यांनी केलेल्या सुवार्ता कार्यावर देखील होता आणि त्यांनी असं देखील चित्र निर्माण केलं होतं की संत पाऊल यांनी चुकीच्या पद्धतीनं सुवार्ता गाजवलेली आहे. प्रियानो, सैतानाला याच्यामधून काय साधायचं आहे? सैतानाला खूप मोठी गोष्ट या लोकांकडून करून घ्यायची आहे. त्यानं काही लोकांना हाताशी धरलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये असे विचार पेरलेले आहेत की तुम्हाला जर तारण साधून घ्यायचं आहे तर आधी तुमची सुंता होणं गरजेचं आहे. प्रियानो, या सैतानाला कशा पद्धतीनं कार्य करायचं पहा. प्रथम त्याला लोकांच्या नीतिमत्वाबद्दल खोटी शिकवण यशस्वी करायची होती. दुसरी गोष्ट, जर असं घडलं नसतं
तर त्याला काय करायचं होतं? त्याला संपूर्ण मंडळीच्या सभासदांमध्ये एक प्रकारचा कडवटपणा निर्माण करायचा होता. सैद्धांतिक युद्ध मंडळीमध्ये निर्माण करायचं होतं आणि या युद्धामुळं मंडळीमध्ये फूट पडून त्या सैतानाला मंडळीमध्ये विभाजन करायचं होतं. हा सैतानाचा मूळ डाव आणि म्हणून त्यानं अशा पद्धतीनं चुकीच्या सैद्धांतिक विचारांना लोकांना हाताशी धरून पेरण्याचा प्रयत्न केला. प्रियांनो, पहिल्या शतकामध्ये घडलेल्या या घटनेची ज्यावेळेस आम्ही आजच्या आमच्या मंडळांचं लागूकरण करण्याचा प्रयत्न करतो तर आम्हाला काय पाहायला मिळतं? आजही आमच्या मंडळांमध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं सैद्धांतिक विचार पेरणारे लोक आहेत. ते लोक आहेत आणि या लोकांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं बाप्तिस्म्याबद्दल काय आहे पहा. ते असं म्हणतात, जे चुकीचे सैद्धांतिक विचार पेरत आहेत मंडळांमधून, त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा लहानपणी बाप्तिस्मा झाला त्यावेळेस तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची जाणीव नव्हती किंवा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल माहिती नव्हती. आता तुम्हाला ख्रिस्ताबद्दल माहिती झालेली आहे तर तुम्ही आता बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे आणि तोही बुडवून बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. त्यांचा जोर किंवा त्यांचा भर हा बुडवून बाप्तिस्मा घेण्यावरती आहे. प्रियानो, बाप्तिस्मा कोणत्या पद्धतीनं आम्ही घेतो हे महत्त्वाचं नाही, परंतु त्याच्या पाठीमागचा जो लाक्षणिक अर्थ आहे तो महत्त्वाचा आहे. आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही. परंतु खोटे सैद्धांतिक विचार पेरणारे जे लोक आजही मंडळांमधून कार्यरत आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला बुडवून बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे, कारण आता तुम्हाला ख्रिस्त कळत आहेत. आणि मग कमकुवत मनाचे जे लोक आहेत ते या विचारांना बळी पडतात आणि पुन्हा एकदा बाप्तिस्मा घेतात. प्रियांनो, या पुन्हा दुसऱ्यांदा बाप्तिस्मा घेणाऱ्या लोकांकरता इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्यातील 4, 5 आणि 6 या वचनांमध्ये खूप स्पष्ट रीतीनं उत्तर देण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला एकदा प्रकाश प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही जर स्वर्गीय दानांची रुची जर घेतलेली आहे आणि पुन्हा जर तुम्ही आता चुकीच्या गोष्टी करत आहात तर तुम्ही तुमच्या कृतीतून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वारंवार वधस्तंभावर खिळणारे असे ठरत आहात. प्रियानो, आम्ही ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळणारे ठरत आहोत का? हा आम्हाला विचार करायचा आहे. सैद्धांतिक किंवा खोटे सैद्धांतिक विचार जे मंडळांमध्ये पेरत आहेत त्यांचं म्हणणं अजून काय आहे? प्रियानो, त्यांचं म्हणणं असं आहे की आता तुम्हाला दृढीकरणाची गरज नाही, कारण दृढीकरण हे मुळात पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलंच नाही. दृढीकरणाला पवित्र शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारचा आधार नाही आणि म्हणून तुम्हाला दृढीकरणाची गरज नाही. प्रियानो, खोटे सैद्धांतिक विचार पेरणाऱ्यांचं अजून काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की आता चर्चमध्ये देखील काही अर्थ राहिलेला नाही, चर्चला जाण्यातही कोणत्याही प्रकारचा अर्थ राहिलेला नाही. प्रियानो, आज या वचनांच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला काय शिकायला मिळतं? पहिल्या शतकामध्ये देखील खोटे विचार पेरणारे लोक होते आणि त्या लोकांना हाताशी धरून सैतान मंडळामधून कार्य करत होता. प्रियानो, आजही 2000 वर्षानंतर देखील तोच सैतान अशा काही लोकांना हाताशी धरून मंडळांमध्ये फूट पाडत आहे, मंडळांमध्ये खोटे सैद्धांतिक विचार पेरत आहे. आणि हे खोटे सैद्धांतिक विचार काय आहेत ते आपण बघितलेलं आहे. बाप्तिस्म्याच्या संदर्भात खोटे विचार आहेत, दृढीकरणाच्या संदर्भात खोटे विचार आहेत. प्रियांनो, या विचारांना आम्ही बळी पाडता कामा नये. आम्हाला हे खोटे सैद्धांतिक विचार आणि ते विचार पेरणारे माणसं ओळखता आले पाहिजेत आणि म्हणून आम्ही आमच्या मंडळांना वाचवणारे ठरले पाहिजेत. प्रियांनो, आम्हाला आमच्या मंडळ्या वाचवता आल्या पाहिजेत, अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये मुख्य प्रवाहातील ज्या मंडळ्या आहेत या मंडळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. परमेश्वर करो आणि आपल्या प्रत्येकाला हे खोटे सैद्धांतिक विचार आणि ते पेरणारी माणसं ओळखता यावेत याकरता तो आपल्याला सहाय्य करो. आमेन.